हे शिजले ऑलमोस्ट. डाळ शिजली वाटते सगळी. चांगली आली एकदम मस्त. बोला वाटाण्याचा गोलना. काय शूटिंग करताय का काय जेवणाची आपल्या? 150 माणसांच्या जेवणाला अण्णा 2 बस होतात. नारळ बस. हे काय गोडी डाळ आहे ना. कैसा वाटला जेवण? जेवण एक नंबर आहे. डाळ आणि भाजी तर. नमस्कार मंडळी, माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हावरटच्या एपिसोडमधला नाही आहे, थोडासा वेगळा आहे. त्याचं कारण असं की 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरीच माझ्या चुलत बहिणीचं मागणीचा कार्यक्रम झाला. पहिल्या काळामध्ये त्याला ठासणी असं म्हणायचे, पण त्याचं खरं नाव आहे मागणीचा कार्यक्रम किंवा वधूनिश्चितीचा कार्यक्रम. मित्रांनो, माझा आवाज बसला आहे कारण सर्दी वगैरे झाली, त्याच्यामुळे तुम्हाला समजलंच असेल की आवाज थोडासा वेगळा येतो आहे, तर त्यासाठी माफी मागतो. पण हा जो कार्यक्रम आहे ना, त्याचा पूर्ण व्हिडिओ मी छोटीशी झलक त्याच्यामध्ये दाखवेन की मागणीचा कार्यक्रम कोकणामध्ये कसा होतो आणि ह्या कोकणामध्ये मागणीच्या कार्यक्रमामध्ये भावकीचं जेवण असतं ना, ते भावकीचं जेवण कसं केलं जातं याची पण थोडीशी झलक दाखवेन. तर हा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग आहे. जरी आपल्या हावरटच्या एपिसोडसारखा नसला तरी पण एक डिफरंट आणि जेवणाचाच व्हिडिओ आहे. सोबतच कोकणामधल्या काही पद्धती आहेत, त्या पद्धतींचा एक झलक दाखवणारा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये मागणीचा पूर्ण कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळेल. आणि आपल्या मागणीच्या कार्यक्रमामध्ये कसं काय होतं, कशा कशा प्रथा आहेत आणि भावकीतली माणसं भावकीचं जेवण कसं करतात हे दाखवतो. चला. कोकणातील गावचं घर, घरासमोर अंगणात काढलेला सुंदर मंडप आणि अंगणात खळखळणारे हसू म्हणजे आज वाडीतला एक खास दिवस. मागणीचा कार्यक्रम. पहिल्या काळी याला ठासणी देखील म्हटलं जायचं. खेडोपाड्यातून आलेल्या लोकांना अगदी पोटभर ठासून जेवायला घालणे म्हणजेच ठासणी. तसं तर हा वधूवर निश्चितीचा कार्यक्रम मुख्यतः मुलीच्या गावी केला जातो आणि हा कार्यक्रम दोन्ही बाजूच्या भावकी मिळून करते. पण यातला माझ्या सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे भावकीचं जेवण, कारण यात जेवण करता करता अगदी गमती जमती होतात. इकडं बघ. चांगलं मिक्स कर. मिक्स कर. कोणत्या डाळ घेतल्या? 4 किलो. किती माणसांसाठी जेवणासाठी आहे? 150 ना पुरते. हे कसं प्लास्टिक आपल्या ह्याच्यात जातं ना, आम्ही लाकडाचे वापरतो. कटिंग बोर्ड बघा प्लास्टिकचा. मी दाखवणार, तुम्हाला पण दाखवणार. तुमचाच कटिंग बोर्ड आहे सांगणार. हे कांदे कशाला? भाजीसाठी. किती किलो आहेत? 5-6 किलो वाटतं. 5 किलो. ह्याच्यात भाजीला पण होतं आणि मसाल्याला पण होईल. किती किलोची पिशवी आहे? इकडे बघा किती किलोची पिशवी आहे? 10 किलोची आहे. किसा किती माणसांचं आपण जेवण बनवतोय? 150. अच्छा. मेन शेफ कोण आहे तुमच्यातला? कुठे आहे? मालित आहे की काय? अच्छा. करा. हे डाळीसाठी पण वापरता ना मसाला? मग आता याच्यासाठी काय बोलतात ते 150 माणसांसाठी किती किलो लागतात खोबरी? 1 किलो. 1 किलो खोबरा बस होत आहे. आणि लसूण? ओके. मग भाजीला पण डाळीपाला 1 किलो बस होते खोबरं. नारळ पण 150 माणसांच्या जेवणाला अण्णा 2 बस होतात. नारळ बस. हे काय गोडी डाळ आहे ना. गोडी डाळीसाठी बस. नॉनव्हेज असेल तेव्हा जास्त लागत असतील ना? तेव्हा किती लागत असतील? बोल नाही कोण वापरत, सुकच वापरतात. सुका ह्या डाळीसाठी, फक्त डाळीसाठी. हे आणि पाहिजे ना.
फोडा फोडा. पाणी पाहिजे तर धर. आहे का पाणी? घे आता पाणी घे. पिया रे आता. दाखवा इकडे व्हिडिओला. मला सांगा काय माहितीये काय, 150 किलो माणसांना तांदूळ किती लागतो? किती पाहिली? पाहिली ना, किलो सांगा. किलो 15 किलो. मग 5 पाहिजे झाले 15. अच्छा. आणि डाळ किती लागते? 5 किलो. 5 किलो नाही, 4 किलो. 4 फक्त. आणि भाजी आता चवळी आहे म्हणून तर ती काय 2-3 किलो असेल ना? 2 किलो. वांगी 10 किलो. आता भात करायला घेऊया. चला. कुठं आमच्याकडे वाटतं. काय काय अरे आणतो. काय आहे महत्वाचं काय आहे? ब्लॉग व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती येईल आपला. हा. तू काय करतात? आमची काय ही करतात? पाहिली बारा तुम्ही? हे माले काय शूटिंग करताय का काय जेवणाची आपल्या? युट्यूबवर टाकते. 2 पाहिजे टाकले. 2 मला काय याला समजलं. डाळीचा कलर पण, डाळीचा पण कलर मस्त आला. नाही ह्याच्यामध्ये काय भाजी मसाला वगैरे टाकता काय? टाकता? एव्हरेस्ट भाजी मसाला. ते शिजले ऑलमोस्ट. शिजले ना? वांगी काय लगेच शिजत असतील. आणि भाजीत मसाला काय काय वापरता? तिखट, मीठ, गरम मसाला, खोबरं. जेवण बनवायला सुरुवात झालीच होती की काही कामानिमित्त मला अर्जंटली बाहेर जावं लागलं. आणि तासाभरानं जेव्हा आलो तेव्हा जेवण तयारही झालं होतं. मी येईपर्यंत थांबला नाही का? मग आम्ही काय म्हणायचं व्हिडिओ मध्ये पब्लिकला दाखवायचं काय मग? हा ढवळा मग. चांगली झाली एकदम मस्त झाली. आणि भात झाला? भात बीत सगळं ओके. ओके. आता फक्त राहिले तर ह्या मिरचू गमेलीत व्हिडिओ एडिट केला की पाठवेन. मग काय, मी जरा बाहेर गेलो होतो मित्रांनो, त्याच्यामुळे भात कसा झाला ते बघितलेलं नाही. पण हे बघा भात शिजलाय मस्त. आणि गावठी भात आहे, मला वाटतं गावठी भात आहे. चिकट थोडासा भात झालाय. आणि हे काय भाजी पण कडक दिसते, कडक.
की नाही, कोथिंबीर वगैरे टाकून मस्तपैकी. बघूया आता टेस्ट कशी आहे. मस्त. जेवणाची तयारी झाली आणि थोड्याच वेळात पाहुणे मंडळी देखील जमा झाले. त्यामुळे आम्ही सर्वात पहिला कार्यक्रमाला सुरुवात केली. मागणीच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मुलगा मुलगीला उभे केले जाते आणि त्यांना एकमेकांची पसंती विचारली जाते. जेव्हा होकार येतो त्यानंतर एकमेकाला पेढा भरवण्याची एक प्रथा आहे. ते झाल्यानंतर भावकीची आणि नातेवाईकांची एकमेकांना ओळख देखील करून दिली जाते. हे सर्व झालं आणि त्यानंतर आम्ही जेवण वाढायला सुरुवात केली. सर्वांना जेवण वाढून झाल्यानंतर मी सुद्धा जेवायला बसलो. आणि मित्रांनो, या जेवणाला मी रेटिंग देऊ शकत नाही. त्याचं कारण असं, याच्यामध्ये भावना, प्रेम आणि वाढीतील उत्साह या सर्वांची या जेवणाला चव आलेली असते. त्यामुळे या जेवणाची चव उत्तमच असते. त्यामुळे हे जेवण कोणत्याही रेटिंगपेक्षा उत्तमच आहे. कैसा वाटला जेवण? जेवण एक नंबर आहे. डाळ आणि भाजी तर म्हणजे एक नंबर. रेटिंगच नाही मी देऊ शकत. नाही देऊ शकत? मी आता पॅक करून घरात घेऊन जाणार आहे सकाळला. मित्रांनो, तुमच्या इथे मागणीचा कार्यक्रम असाच होतो का ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबत हा व्हिडिओ देखील कसा वाटला हे देखील नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.